धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली। भूम तालुका परिसरामध्ये काही भागात नदी नाल्यांना पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। शिक्षण विभागाने देखील जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। नांदेड जिल्ह्यात पहाटेपासून पाऊस सुरू झालाय। दरम्यान आज जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने शुक्रवार ते रविवार मुंबई, ठाणे सोबतच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मराठवाड्यात मेघगर्जनेसोबत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। कोसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचं नुकसान झालंय। दरम्यान गेल्या आठवड्यात म्हणजेच 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून आठवड्याभरात तिथे 376% पाऊस झालाय। तर पालघरमध्ये सुद्धा पावसाची संततधार आहे। अशातच जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। उबाठाचे 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये शिबिर होणार होतं, मात्र पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान बघता हे शिबिर रद्द करण्यात आलंय। दिवाळीपूर्वी सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली नाही तर मराठवाड्यात रस्त्यावरती उतरून मोर्चा काढला जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मदत केली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदेंनी मदतीतून प्रत्युत्तर दिलं। किराणासोबतच जीवनावश्यक वस्तूंचा किट देण्यात आला। यावेळी प्रताप सरनाईक यांनी फोन करून त्या कुटुंबाला धीर दिला। यानंतर एक मोठी बातमी, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर अहिल्यानगरला येलो अलर्ट दिलाय। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर देण्याचे आदेश दिलेत। आधीच पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झाले, अशातच पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्यासोबत आहेत। शशिकांत, एकूणच मराठवाड्यात काय स्थिती? अर्थात शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेलीच आहे, मात्र आणखीन आता पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा एक प्रकारची भीती असेल, काय सांगाल? लातूरमध्ये आणि त्याचसोबत बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे। आणखी जर पाऊस जोरदार सुरू झाला तर धरणांची पाणी पातळी वाढेल, पुन्हा विसर्ग सुरू होईल, पुन्हा नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहतील आणि हे पाणी मानवी वस्तीमध्ये शिरेल, रहिवाशी भागात शिरेल अशी भीती आहे। त्यामुळे एकूणच मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना, महाविद्यालयांना तर सुट्टी दिलेलीच आहे, त्याचसोबत नागरिकांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। आज धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आहे। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। महिला आणि बालविकास विभागामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना यंदा दिवाळी निमित्तानं भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये देण्यास शासनानं मान्यता दिली आहे। यासाठी एकूण 40.61 कोटींचा निधी शासनानं उपलब्ध करून दिलाय। दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी 3 उपनगरीय रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकांवर, तसंच ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभाची नवी तारीख समोर आली आहे। येत्या 30 सप्टेंबर रोजी या विमानतळाचं उद्घाटन होईल अशी चर्चा सुरुवातीला होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे उद्घाटनाची तारीख देखील बदलली आणि मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प आणि हे विमानतळ अशा 2 मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा 18 क्रमांकाचा प्लॅटफॉर्म पायाभूत कामं आणि सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याच्या कामासाठी 1 ऑक्टोबरपासून सुमारे 3 महिने बंद असणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर न सुटणाऱ्या अमरावती ते सीएसएमटी आणि बल्लारशाह ते सीएसएमटी या दोन्ही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. चांदीच्या भावात पुन्हा 1200 रुपयांची वाढ होऊन ती 1,40,200 रुपयांवरती पोहोचली आहे. सोन्याच्या भावात मात्र 600 रुपयांची घसरण होऊन 1,13,200 रुपये प्रतितोळ्यावर आले. ब्रँडेड औषधांच्या आयातीवरती 100% टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. शिवाय किचन कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी, अपहोल्ड्स, फर्निचर आणि अवजड ट्रक यांच्यावर देखील 50% टॅरिफ लावण्यात आलंय. 1 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्तानं आता सप्तमीच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत गरब्यावरती ताल धरता येणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापराची परवानगी दिली होती. अष्टमी आणि नवमीला ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी परवानगी होती. त्यात आता 29 सप्टेंबरचा देखील समावेश झालाय. पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रो धावते. मेट्रो स्थानकाखाली वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे वाहनं बेशिस्तपणे पदपथ किंवा रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत असताना आता स्थानकांजवळ वाहनतळ उभारलं जाणार नसल्याचं पुणे महामेट्रो प्रशासनानं स्पष्ट केलंय. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार UDAIS प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करणं सक्तीचे करण्यात आले. परंतु UDAIS नोंदणी प्रक्रियेत मुंबई सर्वात शेवटी असल्याचं शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले. BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी असलेल्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी आवश्यक असलेली 50% पर्सेंटाईल गुणांची अट पूर्णपणे काढण्यात आली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुक अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.